रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जिल्हा पोलीस प्रमुखांच्या फोनने यंत्रणा लागली आणि 1.5 महिन्याचे बाळ व आईची झाली भेट। हातकणंगले तालुक्यातील कबनूर गावातील 1.5 वर्षापूर्वी लग्न झालेल्या एका विवाहितेला तिचे 1.5 महिन्याचे बाळ काढून घेऊन तिला घरातून हाकलून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी यात लक्ष घातल्याने बाळ व आईची भेट झाली। कर्नाटकमधील एका मुलीचा सुमारे 1.5 वर्षापूर्वी कबनूरमध्ये विवाह झाला। यानंतर 25 ऑगस्ट रोजी एका मुलीचा जन्म झाला। मात्र सासरच्या लोकांकडून सतत शारीरिक व मानसिक छळ होत असे। यामुळे या सर्व प्रकारास कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। यानंतरही मारहाण करण्यात आली व घरातून बाहेर काढलं। यानंतर मुलीने हुक्केरी येथील कोर्टात दावा दाखल केला। यानंतर कोर्टाच्या आदेशाने मुलाला ताब्यात घेण्यासाठी शनिवारपासून सदर महिला शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत होती। मात्र पोलिसांनी सुमारे 5 तास बसून घेऊन रात्री 10 वाजता मुलाला ताब्यात घेण्यासाठी कोर्टाच्या आदेशाची ओरिजिनल प्रत मागितली। त्यामुळे बाळाचा ताबा मिळाला नाही। दरम्यान सोमवारी सदर महिला सर्व कागदपत्रांनिशी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली। यावेळी महिला महाराष्ट्र व कर्नाटक बाल विकास विभागाचे पथकही सोबत होते। यानंतर ताबा घेण्यासाठी रात्री 7 वाजता नवऱ्याच्या घरी गेली असता मूल घरात नसल्याचं सांगितलं गेलं। सासरच्या मंडळींनी अर्ध्या तासात बाळ देतो असं सांगितल्याने सुमारे तासभर बसून पथक हात हलवत परतले। सुमारे 10 वाजले तरी मूल पोलीस ठाण्यात आणलं नव्हतं। बाळाला आणण्यासाठी टाळाटाळ केली जात होती। अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधल्यानंतर बाळाला पोलीस ठाण्यात आणण्यात आले। यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून बाळाला आईच्या ताब्यात देण्यात आले। कोर्टाचा आदेश असताना देखील स्थानिक पोलीस केवळ बघ्यांची भूमिका घेत असल्याने याचा अर्थ काय याची चर्चा होती। त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून गरिबांनी न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न पडतो। बाळाची आई आपल्या मुलाच्या विरहामुळे रडत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गोडसे अक्षरशः हसत होते, हे विशेष। त्यामुळे या घडल्या प्रकाराबाबत राज्य महिला आयोगाकडे संबंधित महिला दाद मागणार असल्याचं समजतं।